तर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना सकस आणि संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण आदेश जारी केले असून शाळेच्या 50 मीटर परिसरात अतिरिक्त फॅट्स असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि पोषणचा समावेश असावा यावर भर देण्यात आली असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्यासाठी ईट राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती? तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वीपर्यंतच्या शाळाची डेफिनेशन 12वीपर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात. 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं ते 12वीपर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू असून आता आर-पारची लढाई लढण्याची वेळ आली आहे अशा कडक शब्दात जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. येत्या 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. घराघरातल्या प्रत्येक मराठींनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय. तर मागणी झाल्यावर लगेच प्रमाणपत्र दिलं जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. तर प्रलंबित प्रमाणपत्रांची संख्याही कमी असल्याचं ते बोलले. बघा, जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे. तर पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं आणलेलं सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 आवाजी मतदारांना संमत झालंय. या विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. राहुल गांधींच्या या भाषणावेळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले असा थेट सवाल करत राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर राहुल गांधींनी पुरावे सादर करावेत अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. राहुल गांधींवर यावेळी सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवारही केलाय. मैं सोचा कि ये स्टूडेंट है और फिर ये इडियट भी है, तो मैंने उससे पूछा, एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा अंधभक्त. इसको कहां डाला जाए? शी सेज टू मी, अंधभक्त इज अ पर्सन who is absolutely convinced that another idiot is God. So these are the 3 categories. तो यहाँ से भी टोकने का कोई आवश्यकता ही नहीं है. अभी जो शब्द, मैं ये मानता हूँ कि राहुल गांधी बहुत तरीके से ऐसा शब्द यूज कर रहे हैं, वो एक स्टूडेंट के नाम से ऐसा शब्द का इस्तेमाल कर रहे हैं
वो इस्तेमाल तो वही कर रहे हैं ना, राहुल गांधी जी ही कर रहे हैं। वो नाम ले रहा है स्टूडेंट का, स्टूडेंट का नाम नहीं बोल रहे हैं, लेकिन स्टूडेंट का नाम से इन्होंने जो शब्द यूज किया है वो अनपार्लियामेंट्री वर्ड है, और जो अनपार्लियामेंट्री वर्ड है उसका इस्तेमाल नहीं कर सकते हैं, और उसको हटा देना चाहिए। और बार बार एक ही शब्द को एक छात्र का नाम से बार बार इस्तेमाल कर रहे हैं सर, वो नहीं होना चाहिए, वो गलत इस्तेमाल किया। आपके लिए नहीं इस्तेमाल किया। I didn't use it for you. शब्द रूल बुक है ना सर, ये रूल बुक में अनपार्लियामेंट्री एक्सप्रेशंस का किताब है, और आपने जो शब्द इस्तेमाल किया वो अनपार्लियामेंट्री वर्ड है। मैं नहीं कह रहा हूँ, रूल बुक कि दो ही ऑप्शंस हो सकते हैं। एक ऑप्शन की होम मिनिस्टर ने ऑर्डर दिया, दूसरा ऑप्शन की होम मिनिस्टर को मालूम नहीं था कि फायरिंग होगी। इन फर्स्ट केस ही इज कल्पेबल, इन सेकंड केस ही इज इनकॉम्पिटेंट। इट कैन ओनली बी वन ऑफ टू, तीसरा तो हो ही नहीं सकता। एक ही नहीं, ये गलत बात। आपको राहुल जी, आपको देखिए ये बहुत सीरियस है, आपको माफी मांगना होगा, या तो आप खेद प्रकट कीजिए, अपना शब्द को वापस लीजिए। आपने बहुत गंभीर झूठा आरोप लगाया है, ये बहुत गंभीर है, ऐसा मत कीजिए। तर परीक्षांमधील घोळ आणि गैरप्रकारांविरोधात केंद्र सरकारने आणलेले अँटी पेपर लीक बिल लोकसभेत मंजूर झाले आहे। विरोधी पक्षांच्या जोरदार गोंधळातच मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या उत्तरानंतर आवाजी मतदान घेण्यात आले आहेत आणि त्यात हे विधेयक पारित करण्यात आले। 30 ते 40 लाखात होणारे पेपर लीक आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। विरोधकांच्या गदारोळातच केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी या बिलावरील प्रश्नांना उत्तर दिली आणि त्यानंतर हे विधेयक संमत करण्यात आले। लोकसभेनंतर हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल। त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर देशभरातील प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्यासाठी आता शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। 2 से 5 विधेयकांग बने, जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष हुआ, हाँ वालों के पक्ष हुआ। खंड 2 से 5 विधेयकांग बना। प्रश्न ये कि खंड 1 अधिनियम सूत्र और विधेयक का पूरा नाम विधेयकांग बने। जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य खंड 2 से 5 विधेयकांग बने, जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए। मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष। जंतर मंतर इथल्या आंदोलनानंतर तब्बल 40 दिवसांनी अभिजित दिपके हे संभाजीनगरातल्या त्यांच्या घरी दाखल झाले। संभाजीनगरात परतलेल्या दिपकेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन दिपकेंचं स्वागत करण्यात आलं, तर दिपकेंच्या स्वागतासाठी त्यांच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आली। यावेळी जर वेळ आली तर पुन्हा आंदोलन करू असं दिपकेंनी ठामपणे सांगितलंय। तर कंगना रनौत या पार्ट टाइम राजकारणी असून त्यांच्याविषयी बोलण्याची आपली इच्छा नसल्याचं ते बोलले। अगर एफआईआर पीछे नहीं लेते और स्टूडेंट्स को ऐसे ही परेशान करते रहेंगे तो हम फिर से आंदोलन करेंगे। इस सरकार को ये बात समझनी चाहिए कि स्टूडेंट्स का गुस्सा कम नहीं हुआ है। अगर उन्हें लगता है एक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा देकर ये गुस्सा ठंडा हो जाएगा, ऐसा नहीं है। गुस्सा बहुत ज्यादा है लोगों में, और जरूरत पड़ी तो ये आंदोलन फिर होगा, और जो पिछला हुआ उससे भी बड़ा आंदोलन होगा। कानून एक से एक बनते हैं इस देश में। फास्ट ट्रैक कोर्ट का वादा किया था नरेंद्र मोदी ने 3 दिन पहले, और उस पर लोग काफी खुश हो गए थे कि अब पेपर लीक पर फास्ट ट्रैक कोर्ट बैठ गए। क्या हुआ पहली हियरिंग में? पहली हियरिंग ही पोस्टपोन हो गई क्योंकि सीबीआई का काउंसिल आया नहीं। तो कानून आप कैसे भी बना लो, जब तक उसको इम्प्लीमेंट करने वाले अच्छे नहीं है तब तक उस कानून का क्या मतलब। तो ये अपने ही देश के युवाओं को आतंकवादियों जैसा ट्रीट कर रही है सरकार। ये बहुत शर्म की बात है। अगर ये सरकार अभी भी नहीं सुधरती है तो चुनाव आ रहे, इस देश का स्टूडेंट इस सरकार को सुधार देगा। और एक चीज में ना भूले, एक स्टूडेंट पर लाठी पड़ी तो स्टूडेंट के घर में 4 वोट है। नरेंद्र मोदी बस वोट की भाषा समझते हैं, अमित शाह बस वोट की भाषा समझते हैं। तो उनकी वोट की भाषा से मैं समझाना चाहता हूँ, एक स्टूडेंट पर पेलेट गन चलेगी, एक स्टूडेंट पर लाठी चलेगी तो उसके घर में 4 वोट है, वो आपके कम हो जाएंगे। वक्त है अभी भी सुधर जाओ, वरना चुनावों में स्टूडेंट सुधार देंगे आप लोगों को।